तर बघा माऊली पंढरपूरला पाणी अजून आहे बघा, पूर आलेला अजून भरपूर मोठा आहे बघा. तर मंदिरे चंद्रभागा नदीच्या अजूनही पाण्यात आहे. त्या ठिकाणी कोणालाही जाऊन देत नाही. ते अजूनही बॅरिकेड वगैरे लावलेली, त्यांनी अलीकडूनच हातपाय वगैरे किंवा आंघोळी करायला असतील अलीकडेच करता येते, आतमध्ये जाता येत नाही. पंढरपूरच्या मंदिरे अजूनही पाण्यात आहेत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि अजूनही आपल्या आयडीला व्हिडिओ बाकीचे टाकलेले आहेत ते पण बघा. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रभागेपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत व्हिडिओ करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघितले तरच कळणार आहे आपण व्हिडिओ कशा पद्धतीने केला आणि कसा केला आहे. तर व्हिडिओचा हेतू या एकच होता की पंढरपूरचं पाणी आलेलं दाखवण्याचा आणि होतील तेवढं तुमचं पंढरपूरचं दर्शन घडवून आणण्याचा. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही कोणी आपल्या यूट्यूब आयडीवर नवीन आहेत तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा जावा मित्रांनो. तर सर्वांना रामकृष्ण हरी. आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे. आता ही चंद्रभागा प्रदक्षिणा मार्ग आहे जे आहे ना, तिथून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. ते विठ्ठल मंदिरापासून ते चारी बाजूला आपण संपूर्ण विठ्ठल मंदिराचं डेकोरेशन किंवा काय काय सजवलेलं काय भरपूर काय व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा. वारी यायला आता 2 ते 3 दिवसच राहिलेले आहेत, तरी पंढरपूरमध्ये गर्दी पडायला सुरू झालेली आहे बघा. आणि आता आषाढ वारी थोड्याच दिवसावर राहिल्यामुळं गर्दी वगैरे पंढरपूरला भरपूर पडत आहे आता. आणि पंढरपूरमध्ये पाहण्यासारखं पण भरपूर काय यावेळेस नवीन पण बनवलेलं आहे आणि काय तयार पण नवीन करत आहेत माऊलींनो. आणि यावर्षी यंदा आता पाणी भरपूर असल्यामुळे जरा पंढरपूरला म्हणजे आंघोळी वगैरे करायचा थोडा ताप आहे. तरी पण पाऊस भरपूर वर चालू असल्यामुळे पाणी सोडलेलं आहे बघा. कदाचित 2 ते 3 दिवसात कमी होईल. आता आपण इथून पुढे काय माझा आवाज येणार नाही, पण बॅकग्राऊंडचा आवाज नक्की येईल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. चला माऊली पुढे चला, रस्त्यामध्ये गर्दी करू माऊली. चला पुढे. असं के रे, जिथे कुठे चुकले असतील त्यांनी महाद्वारची चौकी हजर राहावे. तुमचे नातेवाईक आहे असं घेऊन आम्ही घरी पाणी हॅलो वसंतराव पाटील साहेब, डॉक्टर जगताप थांबलो आहे. प्राध्यापक वसंतराव पाटील साहेब, मी डॉक्टर जगताप पोलीस चौकीजवळ थांबलो आहे. महाद्वार मी थांबलेले आहे.
या मग या आवाजाच्या दिशेने पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. आतमध्ये आवाजाच्या दिशेने आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. या आतमध्ये आवाजाच्या दिशेने आवाजाच्या पाण्याची मोठी पाहिजे की आपलं चंद्रभागा आवाजाच्या दिशेने आवाजाच्या अरे तुम्हाला पलीकडे सर इकडेच काय पडत आले त्या साईडला हा त्या लक्षात ठेवा उद्या ह्या रोडला सगळं पट्टी उद्या ह्या सगळं मी आता सांगतो मी पलीकडे बसायचं लक्षात ठेवा उद्या इथं बसलं ह्या 2 लाईनीत लक्षात ठेवा सांगतो मी पलीकडे बसायचं पलीकडं ह्या लाईन बसायचं 2 लाईन बसायचं नाही कळलं का इथं तिकडे बसायचं दर्शक बाहेर ओके सकाळी 8 आमच्या दोघांना पाच वरी गणपती घरामध्ये तर रामकृष्ण राहणे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमचं घरी बसून दर्शन घडवून आणण्या हेतूनच आपण व्हिडिओ करतो. तर आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा. जी कोण नवीन आहेत आपल्या यूट्यूब आय डीला तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब आय डीला बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण, ते पण व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा. रामकृष्ण हरी.